पुण्यापासून फार लांब नसलेल्या त्या छोट्याशा गावात हा वाडा अनेक वर्षांपासून ओस पडलेला होता. लोक त्याला काळा वाडा म्हणत, कारण तिथे जे घडलं होतं ते कोणी उघडपणे सांगत नसे, पण प्रत्येकाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसायची. अमोल हा शहरातला मुलगा, त्याला भूत, आत्मा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. तो एक युट्यूबवर होता, रिअल हॉरर इन्व्हेस्टिगेशन नावाचं त्याचं चॅनल. त्याच्या मते प्रत्येक भूताटकेच्या मागे काहीतरी लॉजिकल कारण असतं. एका दिवशी त्याला त्या काळ्या वाड्याबद्दल माहिती मिळाली. तिथे जाऊन व्हिडिओ बनवायचा हे त्याने ठरवलं. गावात पोहोचल्यावर त्याने काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही वाड्याबद्दल स्पष्ट काही सांगायला तयार नव्हतं. शेवटी एक म्हातारा पुढे आला. बाळा, तिकडे जाऊ नकोस. जे आत गेलं ते परत आलं नाही. अमोल हसला. काका, तुम्ही खूप जुनी गोष्ट सांगताय. आता काळ बदललाय. म्हातारा त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिला, मग हलक्या आवाजात म्हणाला, काळ बदलला असेल, पण ते नाही बदललं. त्या शब्दांनी काही क्षणांसाठी अमोलच्या अंगावर काटा आला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. रात्र झाली. अमोलने आपला कॅमेरा सेटअप घेतला आणि वाड्याकडे निघाला. वाड्याजवळ पोहोचल्यावर त्याला एक विचित्र थंडावा जाणवला. हवा अगदी स्थिर होती, झाडही हलत नव्हती. हे बघा मित्रांनो, तो कॅमेरा समोर बोलू लागला. आज आपण आलो आहोत या कुप्रसिद्ध काळ्या वाड्यात. लोक म्हणतात इथे आत्मा आहे, पण आपण आज सत्य शोधणार आहोत. त्याने दरवाजा ढकलला. कर्कश आवाजात तो हळूहळू उघडला. आत पूर्ण अंधार होता. त्याने टॉर्च चालू केली. भिंतीवर जुन्या चित्रांचे फिकट ठसे दिसत होते. काही ठिकाणी काळ्या सावल्या जणू हलत असल्यासारख्या वाटत होत्या. काही नाही, फक्त लाईटचा इफेक्ट. तो स्वतःलाच पटवून देत म्हणाला. तो पुढे गेला. अचानक वरच्या मजल्यावरून ठक 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 असा आवाज आला. अमोल थांबला. कोणी आहे का, त्याने विचारलं. उत्तर नाही. पुन्हा आवाज, यावेळी थोडा जोरात. त्याने कॅमेरा त्या दिशेने वळवला आणि जिडा चढायला सुरुवात केली. जसा तो वर पोहोचला तसा आवाज थांबला. क्लासिक. तो हसत म्हणाला, जुनं लाकूड विस्तार आकुंचनामुळे आवाज येतोय. पण त्याच्या हसण्यात थोडी भीती मिसळलेली होती. वर एक लांब कॉरिडॉर होता. शेवटी एक बंद दरवाजा. दरवाजा खालून काळोख पसरलेला. अमोल हळूहळू पुढे गेला. अचानक त्याच्या कॅमेऱ्याचा स्क्रीन ब्लिंक होऊ लागला. काय झालं, तो गोंधळला. त्याने कॅमेरा तपासला. सगळं ठीक होतं, पण स्क्रीनवर एक सेकंदासाठी काहीतरी दिसलं. एक चेहरा, फिकट डोळे, पूर्ण काळे आणि हसू, खूप भयानक हसू. अमोलने पटकन मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. हॅल्युसिनेशन नक्कीच, तो स्वतःशी म्हणाला. पण त्याचा आवाज आता थरथरत होता. त्याने दरवाजा उघडला. आत एक मोठी खोली होती. खोलीच्या मध्यभागी एक जुना आरसा. आरशावर धूळ साचलेली. तो जवळ गेला. हाताने धूळ पुसली आणि त्याच्या प्रतिबिंबामागे कोणीतरी उभं होतं. अमोलने झटकन मागे वळून पाहिलं. कोणीच नाही. पुन्हा आरशात पाहिलं. तो कोणी अजूनही तिथेच, आता अगदी जवळ. अमोलचा श्वास अडकला. कोण आहेस तू, तो कुजबुजला. आरशातला तो चेहरा हळूहळू हसला आणि अचानक आरशातून बाहेर यायला लागला. अमोल किंचाळला आणि मागे सरकला, पण त्याचे पाय जणू जमिनीला चिटकले होते. तो हलू शकत नव्हता. ती सावली आता पूर्णपणे बाहेर आली. का आलास इथे, एक भेसूर आवाज घुमला. अमोल काहीच बोलू शकला नाही. तुला वाटलं हे फक्त खेळ आहे, ती हसली. त्या हसण्याने संपूर्ण वाडा हादरला. अचानक खोलीतील दरवाजे आपोआप बंद झाले. टॉर्च बंद झाली. पूर्ण अंधार. फक्त तिचे डोळे दिसत होते, काळोखात चमकणारे. इथून कोणीही जात नाही, ती कुजबुजली. अमोलने कसाबसा आवाज काढला, मला जाऊ दे. ती जवळ आली. इतकी जवळ की त्याला तिचा श्वास जाणवला. थंड, मृत. तू आधी का नाही ऐकलंस. अमोलच्या डोळ्यांसमोर अचानक काही दृश्य चमकली. त्या वाड्यातील लोक ओरडत पळत आणि ती सावली त्यांचा पाठलाग करते. तो ओरडला, नाही. आणि अचानक सगळं शांत झालं. सकाळ झाली. गावकरी पुन्हा त्या वाड्याजवळ जमले. दरवाजा अर्धवट उघडा होता. ते आत गेले. सगळं पूर्वीसारखंच. फक्त एक गोष्ट वेगळी होती. जमिनीवर अमोलचा कॅमेरा पडलेला. ते चालू केलं. व्हिडिओ सुरू झाला. अमोल जिना चढताना दिसत होता. मग अचानक स्क्रीन ब्लॅक. आणि शेवटी एक चेहरा, फिकट काळे डोळे आणि हसू. आणि त्यामागे अमोल उभा, डोळे पूर्ण काळे. हळूहळू तोही हसू लागला. त्या दिवसानंतर काळ्या वाड्यात अजून एक आवाज ऐकू यायला लागला. हे बघा मित्रांनो, रात्रीच्या शांततेत कोणीतरी अजूनही व्हिडिओ बनवत आहे आणि वाट पाहत आहे पुढच्या माणसाची. जर तुम्ही कधी त्या गावात गेला आणि कोणी तुम्हाला सांगितलं तिकडे जाऊ नका, तर हसून दुर्लक्ष करू नका, कारण काही ठिकाणी भूतकाळ अजूनही जिवंत असतो आणि तो तुमची वाट पाहत असतो.